रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. रायगड जिल्ह्यातील महसूल विभागात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मंडळ अधिकारी रविदास जाधव यांना करण्यात आलेल्या थेट अटकेच्या निषेधार्थ रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने या कारवाईला बेकायदेशीर आणि एकतर्फी ठरवत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. महसूल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की शासकीय कर्तव्य बजावत असताना संबंधित अधिकाऱ्यावर थेट गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली तर महसुली कायद्यानुसार प्रथम विभागीय आणि तांत्रिक चौकशी होणे आवश्यक होते. दरम्यान 26 जुलै रोजी कर्जत प्रशासकीय भवनात प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. महसूल कर्मचारी संघटनेने 26 जुलैपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून मागण्या मान्य न झाल्यास 27 जुलैपासून रायगड जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा परिणाम महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर व तसेच नागरिकांना मिळणाऱ्या विविध शासकीय सेवांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावरील प्रत्येक अपडेटसाठी रायगडची झुंज न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.